बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा याचं आपण वाचन आणि अध्ययन करत आहोत. 2 भाग झालेले आहेत. आज 3रा भाग आपण चालू करत आहोत आणि प्रस्तावना संपलेली आहे. आज आपण श्लोक नंबर 1 इथपासून आज आपण चालू करत आहोत. 67 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 68वी ओवी इथपासून चालू करत आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या 2 भागात काय झाले थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना सूर्याची उपमा देतात. आपण ज्ञान सूर्य आहात असं म्हणतात. आणि मी जे हे गीतेचा अर्थ सांगण्याचं व्रत धारण केलेलं आहे यास आपण आशीर्वाद द्यावा. हे जे अवघड काम मी हाती घेतलेलं आहे ते आपल्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये असं म्हणून ते आपल्या गुरूंना वंदन करतात. अशा पद्धतीचं वंदन करताना ते अतिशय नम्रपणे म्हणतात की आपण सूर्य आहात, किंबहुना आपली तुलना सूर्याशीही होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहात असं स्तुती करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंस उद्देशून म्हणत आहेत. आता आज आपण भाग नंबर 3 मध्ये श्लोक नंबर 1 चा पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात. आता या श्लोकाच्या अर्थामध्ये फक्त जे दैवी संपत्तीचे गुण आहेत ते गुण फक्त इथे लिहिलेले आहेत. आता दैवी संपत्ती म्हणजे काय आपण पाठीमागच्या भागात वाचलेलं आहे, पण अजून एकदा आपण ते वाचूयात. त्या निरूपणाच्या संबंधाने मागील 15 अध्याय झाले. त्याचे पुढचा हा 16वा अध्याय होय. परंतु हे असो, या दोन्ही संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्ही संपत्ती ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्यास समर्थ आहेत. म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करण्यास समर्थ दैवी संपत्ती आहे आणि हानी करण्यास समर्थ ही आसुरी संपत्ती, आसुरी म्हणजे राक्षसी संपत्ती आहे. जी दैवी संपत्ती मुमुक्षाला मोक्ष मार्गा सोबत करणारी व मोक्ष रूप रात्री वाट चालण्यास धर्मरूप मशाल होय. म्हणजे ही दैवी संपत्ती असल्याशिवाय जे मुमुक्ष आहेत, जे आत्म ज्ञानाच्या मार्गावर चालणारे जे वाटसरू आहेत त्यांना सोबत करणारी, त्यांना वाट दाखवणारी अशी धर्मरूप मशाल आहे. कोण? ही दैवी संपत्ती. तिचे आधी वर्णन करतो असे भगवंत म्हणत आहेत. या दैवी संपत्तीचे आधी वर्णन करतो. ज्या कुटुंबात एक मनुष्य दुसऱ्याचे संरक्षण करतो अशी पुष्कळ कुटुंबे जेथे एके ठिकाणी संरक्षित केली जातात त्याला लोक संपत्ती असे म्हणतात. संपत्ती म्हणजे काय? आपण जे म्हणतो ना की पैसा, अडका, इस्टेट, बंगला, ही संपत्ती वेगळी आणि ही संपत्ती वेगळी. ही संपत्ती म्हणजे गुण, असे गुण की ज्यांनी एक कुटुंब नाही तर अनेक कुटुंब एकत्र गुणागोविंदानं राहतात. त्याला म्हणायचं दैवी संपत्ती. आता काही गावं असतात बघा, उदाहरणार्थ हिरवे बाजार नावाचं गाव आहे.
तिथे सगळे समाजाला हितकारक अशा गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे ते हिरवी बाजार नावाची ग्रामपंचायत बघण्यासाठी कॉलेजच्या ट्रिपा काढल्या जातात. तिथली मॅनेजमेंट बघण्यासाठी मॅनेजमेंटची विद्यार्थी तिथे जातात. काही राजकारणी लोक तिथे जाऊन आलेले आहेत, की एवढं एवढं छान गाव तुम्ही कसं काय केलेलं आहे. तिथं पाणी संधारणासाठी म्हणजे पाणी अडवण्यासाठी भरपूर काम झालेलं आहे. एकमेकातले वाद तंटे मिटवण्यासाठी भरपूर काम झालेलं आहे. तिथे गावाच्या हिताचंच राजकारण केलं जातं. तर असं हे आदर्श गाव आहे. म्हणजे काय? ही दैवी संपत्ती आहे. हे जे चांगले गुण त्या गावानं घेतलेले आहेत, ती ती दैवी संपत्ती किंवा राळेगंज सिद्धी जिथं अण्णा हजारेंनी ते गाव अगदी भारताच्या नकाशावर ते उत्तम गाव म्हणून ओळखलं जातं. तर अशी जी गावं आहेत, ती म्हणजे दैवी संपत्ती. आणि अशी पण काय गावं आहेत बघा, की पुराचं पाणी गावामध्ये घुसलं, तर एकामेकाची संपत्ती त्यांनी लुटली. म्हणजे एकामेकाची भांडी म्हणा, अ, दागदागिने म्हणा, असे त्यांनी लुटले. अशी ही काही गावं आहेत. म्हणजे एकापेक्षा अनेक कुटुंब ज्यावेळेस एकत्र राहण्यासाठी संरक्षित केले जातात, असे जे गुण त्या ज्या ठिकाणी असतात त्याला संपत्ती असे म्हणतात. अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्वांस सुख देणारी संपत्ती तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात. म्हणजे जे चांगले गुण आहेत ते त्याला दैवी संपत्ती असे म्हणतात. दैवी गुण ज्याला म्हणतात ती म्हणजे दैवी संपत्ती. आता हे काय आहेत? कोणते आहेत हे गुण? ते हे श्लोक नंबर 1 मध्ये सांगितलेले आहेत. त्यात आहे अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांचे ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सर्व पठन, तम आणि सरळपणा. ही सगळी दैवी संपत्तीची गुण आहेत. याचं वर्णन आता याचं सगळं संपूर्ण वर्णन आपल्याला यात वाचायचं आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नव्या नव्या सगळ्याच गोष्टी आपण आपल्यामध्ये आहेत का बघायचं आहे आणि नसतील तर ते घ्यायचं आहे. ओळी नंबर 68च्या पुढं आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा बैसे तऱ्या आकरणा अभय ऐसे तरी न घालुनी महिपुरी न घेपे बुडणयाची शिशियारी का रोगून गिणे जे घरी पथ्याचिया तैसा कर्मा कर्माचिया मोहरा उठू नेदुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्म ऐसे भयवार्ता देशी दडवणे जे. आता त्या दैवी गुणांमध्ये ज्याला प्रमुखत्व प्राप्त होते त्याला अभय असे म्हणतात. पहिला गुण कुठला आहे? जो प्रमुख आहे तो अभय आहे. आता अभय म्हणजे काय आपण समजून घेऊयात. जो महापुरात उडी घालीत नाही त्याला बुडण्याचे भय नसते, किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही. अभय काय आहे हे सांगण्यासाठी लगेचच 2 उदाहरणं दिलेली आहेत, की जो महापुरात उडी घालत नाही त्याला बुडण्याचे भयच नाही. जो काठावर थांबतो त्याला बुडण्याचं कसलं भय आहे? उगीचच दुसऱ्यांना मी किती छान पोहतो हे दाखवण्यासाठी जो महापुरात उडी घेतो तो एकतर काठाला लागेल किंवा बुडेल. म्हणजे बुडण्याची भीती आहे. 50-50 चान्सेस आहेत, एकतर वाचेल किंवा बुडेल. पण जो महापुरात उडीच घालत नाही त्याला बुडण्याची भीती नसते, किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही.
पथ्य म्हणजे माहिती आहेत आपल्याला, खोकला झाला की वैद्य किंवा डॉक्टर सांगतात की आंबट खाऊ नका, ताक खाऊ नका, आंबट गोष्टी खाऊ नका, थंड गोष्टी खाऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका, बर्फाचा गोळा खाऊ नका, फ्रीज मधलं काही खाऊ नका. याला म्हणायचं पथ्य. जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही. थंडीचे दिवस आहेत, लहान मुलांना आपण सांगतो फ्रीज मधलं काही खाऊ नको बरं का, गार दूध पिऊ नको, आंबट काही खाऊ नको, नाही तर खोकला येईल. हे जो पाळतो त्याला खोकला होतच नाही. त्याचप्रमाणे जो कोणतेही कर्म करते वेळी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही, त्याला संसाराचे भय कोठून असणार. अतिशय महत्वाचं वाक्य आहे की कोणतेही कर्म करताना अहंकार उत्पन्न होऊ देत नाही, अशा माणसाला संसाराचे भय कोठून असणार. आपण प्रत्येक कामामध्ये आपला अहंकार असतो. कुठलंही आपण अगदी आपण दान जरी केलं, कुठली एखादी गोष्ट आपण दान केली तरी त्याचे फोटो काढतो, सोशल मीडियावर टाकतो. म्हणजे काय की लोकांनी म्हणावं अरे वा वा वा, वाहवाही करावी. कुठलीही आपण गोष्ट करतो ती दुसऱ्याला दाखवण्यासाठी, यात अहंकार आपला सुखावत असतो. आपला अहंकार सुखावण्यासाठी या सगळ्या आपण गोष्टी करत असतो. तर इथे ते सांगितलेलं की कोणतेही कर्म करतेवेळी अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये, त्याला संसाराचे भय कुठून असणार. अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो सर्व जग आत्मस्वरूपास आहे असे समजतो, त्याला भयाची गोष्टही ऐकू येत नाही. आता द्वैत्व आणि अद्वैत्व आपल्याला माहिती आहे. द्वैत्व म्हणजे काय, स्त्री पुरुष द्वैत्व, श्रीमंत गरीब हे द्वैत्व आहे, तू मोठा मी लहान हे द्वैत्व आहे, तू सुंदर मी कुरूप हे द्वैत्व आहे. आणि जर द्वैत्व भावच जर नसेल, सगळ्यांना जर आपण सारखं समजलं, तर म्हणजे द्वैत्व भावाच्या विस्ताराने जो सर्व जग, अद्वैत्व भावाच्या विस्ताराने जो सर्व जग आत्मस्वरूप आहे असे समजतो. सर्व जगाला तो आत्मस्वरूप समजतो. कुणाला उच्च आणि नीच समजत नाही. त्याला भयाची गोष्टही ऐकू येत नाही. अशा लोकांना भीतीचं काही कारणच नाही ना. मोठं लहान हा भेदच त्याच्या मनात नसतो. त्यामुळे त्याला भीती उरतच नाही. परत एक उदाहरण दिलंय. पाणी मिठास बुडवण्यास लागले असता जसे मिठाचेच पाणी होते, त्याचप्रमाणे आपली अद्वैत्व भावना झाल्यावर भयाचा नाश होतो. भयाचा नाश कधी होतो, जर तुम्ही द्वैत्व भाव विसरला, अद्वैत्व भावना तुमच्या मनात जर कायम जागृत ठेवली, तर भय उरतच नाही. कसं, तर मीठ ज्यावेळेस पाण्यात बुडवण्यासाठी येतं, तेव्हा स्वतःच पाणी होतं. कारण पाणी हे मीठ हे पाण्यात विरघळतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही अद्वैत्व भावना झाल्यावर भयाचा नाश होतो. अरे अभय ज्याला म्हणतात त्याची ही लक्षणे होय. आता अभयाची लक्षणं आपण वाचली, परत सांगतो कुठली कुठली आहेत. अभयाची लक्षणं आहे ती म्हणजे, पहिलं आहे अहंकार. अहंकार उत्पन्न होऊ द्यायचा नाही. दुसरं आहे अद्वैत्व भाव, म्हणजे द्वैत्व भाव काढून टाकायचा. ही दोन लक्षणं, ही दोन जर गोष्टी केल्या, दोन जर अटी पूर्ण केल्या, तर जे उरतं ती लक्षणं म्हणजे अभयाची लक्षणं आहेत. आता शुद्ध बुद्धी कशाला म्हणतात ते आपण वाचूयात. पाणी बुडू ये मिठाते, तव मिठची पाणी आते, तेवी आपण झालेने अद्वैते,
नाशे भय आगा अभय येणे नावे बोलिजे ते हे जाणावे सम्यज्ञाचे आगवे धावणे हे आता सत्वशुद्धी जे म्हणिजे ते ऐशा चिन्नी जाणिजे तरी जळे ना विजे राखुंडी जैसी का पाडिवा वाढी न मागे अवसे तुटी सांडुनी मागे माझी आत्मसूक्ष्मी अंगे चंद्र जैसा आहे ना तरी ग्रीष्मे सांडिली नाही वर्षीये मांडली माझी निजरूपे निवडली रंगा जैसी. आता शुद्ध बुद्धी जिला म्हणतात ती अशा चिन्हांनी ओळखावी. आता शुद्ध बुद्धी म्हणजे काय हे आपल्यात आहे का, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची चिन्ह कोणती ते पुढे सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे राखोंडी जळतही नाही व विझतही नाही त्याप्रमाणे ज्या बुद्धीच्या ठिकाणी संकल्प व विकल्प दोन्हीही नसतात. शुद्ध बुद्धीचं पहिलं लक्षण काय, तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प नसले पाहिजेत. कसं तर राखोंडी जी असते ती फक्त गरम असते बघा, ती जळत पण नाही आणि विझत पण नाही, पण त्याच्यावर पाय ठेवला की पाय मात्र आपला भासतो. चुकून जर पाय पडला तर पाय भासतो आपला. त्याचप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी संकल्प व विकल्प दोन्हीही नसतात. संकल्प म्हणजे काय, आपण एखादा संकल्प करतो की मी या वर्षी एवढा पैसा कमविल की माझ्या घराचं इंटेरियर मला करायचं आहे, हा झाला संकल्प. पैसा कमवायचा आणि घराचं इंटेरियर करायचा हा झाला संकल्प. आणि विकल्प म्हणजे काय की कोणताही संकल्प नाही, जसा जीवन येईल त्याला सामोरं जायचं, कोणताही संकल्प करायचा म्हणजे भविष्यात जगायचंच नाही, प्रेझेंट मध्ये जगायचं, त्याला म्हणायचं विकल्प. हे दोन्हीही नसतात, संकल्प पण नसतात आणि मनात विकल्पही नसतात. किंवा प्रतिपदेस सुरुवात होण्यापूर्वी व अमावस्या संपल्यावर मधल्या वेळेस चंद्राचे जे निजरूप असते, अमावस्या ज्यावेळेस संपते, अमावस्या म्हणजे काय, चंद्र आकाशात नसतो, दुसऱ्या दिवशी असते प्रतिपदा, या दोन्हीच्या मधला जो काळ आहे त्याला निजरूप म्हणतात. तसेच संकल्प आणि विकल्प मनात काहीच नसणे अथवा ग्रीष्म ऋतूच्या अंती व वर्षा ऋतू सुरू होण्याच्या पूर्वी गंगेच्या पाण्याचे स्वरूप निव्वळ ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे संकल्प व विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरलेले नाहीत, त्या रजोगुण व तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत, त्या बुद्धीस ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे. अजून एक उदाहरण दिले की ग्रीष्म ऋतूच्या अंती म्हणजे उन्हाळा संपत आला आणि वर्षा ऋतूच्या पूर्वी म्हणजे अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये, म्हणजे मे महिन्याचा शेवट आणि जून 15च्या पूर्वीची वेळ किंवा जून 7च्या पूर्वीची वेळ, त्यावेळेस काय असतं की गंगेच्या पाण्याला, गंगेचे पाणी हे नितळ वाहत असतं. ज्यावेळेस पाऊस पडतो, भरघोस पाऊस पडतो, त्यावेळेस गंगा दुथडी भरून वाहत असते, पाणी गढूळ होतं, कारण आजूबाजूच्या डोंगरांवरचं याच्यावरचं सगळं पाणी वाहत 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 त्या गंगेमध्ये येऊन मिळतं, त्यामुळे पाणी थोडंसं गढूळ होतं. पण ज्यावेळेस उन्हाळा संपलेला असतो, उन्हाळा संपत आलेला असतो आणि पावसाळ्याची सुरुवात व्हायची असते, त्यावेळेस मात्र ते पाणी अगदी नितळ असतं आणि संथपणे वाहत असतं. त्याचप्रमाणे या पाण्याप्रमाणे किंवा या नदीप्रमाणे संकल्प व विकल्प दोन्ही ज्या ठिकाणी उरलेले नाहीत आणि
रजोगुण व तमोगुण हेही या ठिकाणी नाहीसे झालेले आहेत. बघा काय सांगितले, रजोगुण आणि तमोगुण नाहीसे झालेले आहेत. पण असं म्हणलेलं नाहीये की सत्वगुण उत्पन्न झालेला आहे. ही जी सगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत की की बघा अवस्था कुठल्या कुठल्या सांगितलेल्या आहेत. संकल्प आणि विकल्प ज्या ठिकाणी नसतात ती अवस्था. किंवा दुसरं काय सांगितलेलं आहे की उदाहरण सांगितलेलं आहे की अमावास्येनंतरची आणि प्रतिपदेची अगोदरची चंद्राचे जे निजरूप आहे ते, किंवा ग्रीष्म ऋतू संपल्यानंतर आणि पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरची नदीची अवस्था जी नितळ असते. आणि काय सांगितलं की रजोगुण व तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झालेले आहेत व ज्या बुद्धीस स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे. ज्याला ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे. सहसा आपण ध्यान करत नाही बघा. ध्यान म्हणजे ज्याला आता मेडिटेशन असं म्हणतात. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन काही लोक चुकीच्या पद्धतीने करतात की कुठलं तरी एखादा मंत्र मनात म्हणत बसायचा, ओंकार म्हणत बसायचा, किंवा एकत्र कुठतरी एका ठिकाणी कुठतरी लक्ष केंद्रित करायचं. याला मेडिटेशन असं म्हणतात. पण हे मेडिटेशन नाहीये. मेडिटेशन त्याला म्हणतात किंवा ध्यान त्याला म्हणतात की मनात कुठलेही विचार उत्पन्न व्हायला नकोत. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी अतिशय त्याला अभ्यास लागतो. म्हणजे मनात कुठलाही विचार उत्पन्न होऊ नये, व्हायचा नाही, म्हणजे मेडिटेशन. हे करण्यासाठी अट्टाहासाने जर तुम्ही मनातील विचार काढून टाकायला लागले तर हाच एक प्रमुख विचार बनून राहतो. म्हणजे त्या मेडिटेशनच्या अवस्थेला आपण जात नाही. मग कशी ती अवस्था येते? तर ज्यावेळेस आपण पद्मासनात बसतो, हाताची द्रोणाची मुद्रा तयार करतो, डोळे झाकून घेतो आणि जे काय मनात विचार येतात ते येऊ द्यायचे, जे काय मनातून विचार जातात ते जाऊ द्यायचे. विचारांचा पाठलाग करायचा नाही. विचारांचा पाठलाग करायचा नाही. एखादा विषयाचा विचार जर मनात आला तर तो घोळत बसायचा नाही. जसे विचार वाहत्या पाण्याबरोबर येतात आणि निघून जातात. जसं गंगेला हार अर्पण करतात, फुलं अर्पण करतात. फुल येतं आणि प्रवाहाबरोबर निघून जातं. तशी मनाची स्थिती ठेवायची. जसे विचार येतात ते येऊ द्यायचे, जातात ते जाऊ द्यायचे. हळूहळू 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 जसं पाणी नितळ होतं तसं मनातले विचार आपोआप कमी 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 होत जातात. ही अवस्था एका दिवसात होत नाही. त्याला बऱ्याच दिवसाचा अभ्यास लागतो. याला म्हणतात मेडिटेशन. काही दिवसानंतर असं होतं की मनात अगदी तुम्ही अभ्यासाला बसले म्हणजे मेडिटेशनला बसले, ध्यानाला बसले की लगेचच तुमच्या मन हे क्लिअर होतं. मनात विचार यायचेच बंद होतात. आणि या अवस्थेत फक्त 15 मिनिटं थांबावं लागतं. आपल्यासारखे लोक हे फक्त 15 ते 20 मिनिटं थांबवू शकतात. जे योगी लोक असतात ज्यांना भरपूर याचा अभ्यास असतो ते कितीतरी काळ या अवस्थेत राहू शकतात. अतिशय उत्तम अवस्था असते ही मनाची. ही अवस्था प्राप्त करणं कठीण आहे, पण अशक्य असं नाहीये. यानं मन फार नितळ होऊन जातं. तर याला म्हणतात ध्यान अवस्था. इथं त्याचं वर्णन आलेलं आहे की ज्यावेळेस बुद्धी एकनिष्ठ होणे याला सत्व शुद्धी असे म्हणतात. त्याच्या अगोदर आपण वाचलं की ज्या बुद्धीच्या स्वरूपाने ध्यान करण्याची आवड उत्पन्न झाली आहे. ही जी सगळी लक्षणं आपण वाचत आहोत ती कशाची वाचत आहोत? शुद्ध बुद्धीची. काय काय वाचलं? संकल्प आणि विकल्प, किंवा
अमावस्येनंतर आणि प्रतिपदेच्या अगोदरची चंद्राची स्थिती त्याला निजरूप म्हणतात. ही अवस्था म्हणजे संकल्प आणि विकल्प ज्याच्यामध्ये दोन्हीही उरलेले नाहीत किंवा रजोगुण आणि तमोगुण उरलेले नाहीत आणि बुद्धीस ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे. इंद्रिय वर्गांनी आवडते किंवा नावडते विषय दाखवलेले असताही ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. तिसरी अट काय की इंद्रियांना सगळं माहिती आहे. डोळ्यांना माहिती आहे की चांगलं चांगलं काय बघायचं, कानाला माहिती आहे चांगलं चांगलं काय ऐकायचं, जिभेला माहिती आहे चांगलं चांगलं काय खायचं आहे. तरीही म्हणजे इंद्रिय निग्रह ज्याला म्हणतात, म्हणजे इंद्रियांनी आवडते किंवा नावडते विषय दाखवले असताही ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. समोर आपले आवडते पदार्थ ठेवलेले आहेत, गुलाबजाम ठेवलेला आहे किंवा श्रीखंड ठेवलेला आहे, तरी सुद्धा आपलं मन त्यात जात नाही की खावं असं वाटत नाही, मिळालंच पाहिजे असं नाहीये. किंवा एखादं वाईट दृश्य आपल्या समोर आलं तरीही आपलं मन हालत नाही. चांगलं दृश्य आलं तरी म्हणजे हुरळून जात नाही मनात आणि वाईट दृश्य आले तरी हालत नाही. ही जी स्थिर स्थिती असते मनाची, त्याचं इथं वर्णन आलेलं आहे. म्हणजेच त्याला इंद्रिय निग्रह असं म्हणतात. म्हणजे इंद्रियांचा निग्रह एवढा असायला हवा की इंद्रियांना आवडत्या गोष्टी किंवा नावडत्या गोष्टी जरी समोर आला तरी आपलं मन चळणं नाही पाहिजे. मन हे स्थिर राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे स्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे याला सत्वशुद्धी असे म्हणतात. स्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे. बुद्धी सगळी आपण स्वरूपाच्या आवडीसाठी लावली पाहिजे. त्यालाच सत्वशुद्धी असे म्हणतात. आपण दुसरा गुण पाहिला ते म्हणजे शुद्ध बुद्धी म्हणजे सत्वशुद्धी. सत्वशुद्धी ते याला म्हणतात की तुमच्या मनाची अवस्था ही अशी असली पाहिजे. इंद्रियांना जरी काही दिसलं, काही ऐकू आलं तरी आपलं मन स्थिर असलं पाहिजे. आपण अजून 5 ओव्या पुढे गेलेलो आहोत अर्थाच्या दृष्टीनं, कारण तो विषय तुटला असता म्हणून पुढे वाचन केलं आपण. पहिल्यांदा तर त्या ओव्या आपण पहिल्यांदा वाचून घेऊयात आणि मग पुढच्या ओव्या वाचूयात. ना तरी ग्रीष्मे सांडिली, नाही वर्षीये मांडली, माझी निजरूपे निवडली, रंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडुनी रजतमाची कावडी, भोगिता निधर्माची आवडी, बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखविलया, विरुद्ध अथवा भलिया, विस्मो काही केलिया, नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते सणी हानी लाभू, न मानी जेवी तेवी सत्स्वरूप रुचलेपणे, बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे. केशी हंता आता आत्मलाभा विखी, ज्ञान योगा माझी एकी, जे आपुलिया ठाकी हावे भरे, तेथ सगळीये चित्तवृत्ती, त्यागो करणे या रीती, निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी, का सुकुलिनी आपुली आत्मजा सत्वकुळीची दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली, मुकुंदी जैसी, तैसे निर्विकल्पेपणे जे योग ज्ञानीच्या या वृत्तिके होणे, तो तिजा गुण म्हणे.
कृष्णनाथो आता देहवाचा चित्ते यथा संपत्ती वित्ते वैरी झाली याती अर्थते ना वचने जे का. आता आपण सत्वशुद्धी हे पाहिलं. आता आत्मलाभाकरिता ज्ञान किंवा योग या दोहोंपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी. ज्याप्रमाणे पुढे कोणतीही आहुती देणे राहिले नाही म्हणजे पूर्णाहुती देतात. काय सांगितले बघा की आता आत्मलाभाकरिता आत्माच्या लाभाकरिता आत्माच्या फायद्याकरिता ज्ञान किंवा योग या दोहोंपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी. ज्ञान किंवा योग या दोन्हीपैकी एका ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी. ज्याप्रमाणे पुढे कोणतीही आहुती देणे राहिले नाही म्हणजे पूर्णाहुती देतात. किंवा कुलीन मनुष्याने आपली कन्या उत्तम कुळात अर्पण केल्यावर जशी तिच्याविषयीची त्याची काही एक इच्छा उरत नाही. आपल्या मुलीचं जर लग्न एखाद्या कुलीन घराण्यात झालं जिथं कशाचीही कमतरता नाहीये, जिथले लोक हे तत्वानं वागतात, जिथं रोज भगवंताची पूजा अर्चा होते, संत साहित्य वाचलं जातं, अशा ठिकाणी जर आपली मुलगी लग्न होऊन जर गेली तर त्या पित्यास काळजी कसली वाटणार आहे? कशाची काळजी वाटत नाही. मुलीची काळजी अजिबात वाटणार नाही. अथवा समुद्र मंथन करून लक्ष्मीवर आल्यावर तिने सर्व देवास सोडून विष्णूसच वरले. समुद्र मंथन ज्यावेळेस झालं त्यावेळेस श्रीलक्ष्मी ज्यावेळेस त्या समुद्र मंथनातून वर आल्या त्यावेळेस त्यांनी विष्णूसच वरले. त्याचप्रमाणे विकल्परहित होऊन योग किंवा ज्ञान यांच्या ठिकाणी वतनदार होणे हा तिसरा ज्ञान योग आहे. मनात कुठल्याही शंका किंतु परंतु न ठेवता ज्ञान किंवा योग यांच्या ठिकाणी वतनदार होणे म्हणजे यांच्या ठिकाणीच आपलं चित्त एकवटणे हा तिसरा ज्ञान योग आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. ज्ञान योग म्हणजे काय कळलं की मनात कुठलाही विकल्प न ठेवता ज्ञान आणि योग या ठिकाणी चित्त आपलं एकवटायचं यालाच ज्ञान योग असं म्हणतात. आता काया वाचे मने करून शक्यनुसार आपल्याला जे दान करायचे ते आपला शत्रू असूनही खरोखर आखडलेला असेल तर त्यासही विनमुख करून लावू नये हेच खरे दान होय. आता दान म्हणजे काय सांगितलंय. आता दान आपण करतो आंधळ्या पांगळ्यांना काही देतो जे ज्यांना काही कोणताही आधार नाहीये निराधार जे मुलं आहेत त्यांना आपण दान धर्म करतो. हल्ली बघा सत्पात्री दान करण्यासाठी लोकच मिळत नाहीत. म्हणजे ज्यांना आपण दान केलं तर ते सत्पात्रीच ठरावं. आपण सिग्नलला चालत असतो एखादा भिकारी दिसतो आपण त्याला काही 5-10 रुपये देतो पण याची खात्री आहे का की ते 5-10 रुपये एकत्र करून तो दारू पिणार नाही काही व्यसन करणार नाही याची काही खात्री नाही. म्हणजे ते सत्पात्री दान नव्हे. जिथं तुम्ही दिलेल्या पैशाचा विनियोग जर अशा व्यसनासाठी वाईट कर्मासाठी दुष्कर्मासाठी जर होत असेल तर ते सत्पात्री दान नव्हे. सत्पात्री दान कोणाला म्हणायचं जो भुकेला आहे त्याला आपण समोर बसून काय खायला दिलं हे सत्पात्री दान आहे.
एखादी निराधार मुलगी आहे, निराधार मूल आहे, लहान मूल निराधार असतं, त्याला आपण आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणं हे सत्पात्री दान आहे. म्हणजे आपण आपल्या कष्टाची स्वअर्जित कमाई इतरांना आपण जे देतो, दान म्हणून जे देतो, ते त्याचा विनियोग जर चांगल्या कर्मासाठी झाला तर ते सत्पात्री दान. असे सत्पात्री दान करण्यासाठी आता लोकच मिळत नाहीत. म्हणजे भिकारीच तसे राहिलेले नाहीयेत असं म्हणायचं. मग सत्पात्री दान म्हणजे काय किंवा कसं दान म्हणजे काय नेमकं? तर ते इथं सांगितलेलं की त्याचं किती पुढचा विचार करून सांगितलं बघा इथं की आपला जो शत्रू आहे तो जर कुठल्या अडचणीत असला आणि तो अडचणीत असला तर त्याला आपण स्वतःहून काही मदत करायची, त्यांना विनमुख करायचं नाही त्या शत्रूला, हे खरं दान. किती पुढचा विचार केलाय बघा. आपण तर अगदी फक्त भिकाऱ्यांचा ह्याचा त्याचा विचार करतो. हे तर ह्यालाच म्हणतात ज्ञानेश्वर, ह्यालाच म्हणतात गीता, की अतिशय एक्स्ट्रीम विचार करून तो विचार आपल्याला पटवून देणं, सांगणं हे काम या ज्ञानेश्वरीमध्ये झालेलं आहे. काय म्हणले बघा, की आपला जो शत्रू आहे, तो जरी कुठल्या अडचणीत असला, तर त्याला सुद्धा विनमुख करून लावू नये. हे खरे दान होय. फुली फळी छाया, मुळी पत्री ही धनंजया, वाटेचा न चुके आलिया, वक्षू जैसा तैसे मनोनी धनवरी, विद्यमाने आल्या अवसरी, शास्त्रांची या मनोहरी, उपायोगा जाणे, तया नाव जाण दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. धनंजया, वृक्ष ज्याप्रमाणे आपले फळे, फुले, छाया, मुळ्या, पाने यापैकी काहीही वाटेने जाणाऱ्यापासून लपवून ठेवत नाही. पाहिजे त्यास ते उपभोगण्यासाठी मनाई करत नाही. त्याप्रमाणे मनापासून संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन दमलेल्याचे त्याच्या मनोरथाप्रमाणे समाधान करणे यालाच दान म्हणतात. म्हणजे दान काय फक्त पैशाचं असतं का? नाही. तुम्ही तुमची शक्ती दान करू शकता. म्हणजे काय? एखाद्याचं काय काम असेल ते काम आपण करून देऊ शकतो. एखाद्याला कोणतं ओझं एखादी भाजीवाली बाई असेल त्याला तिचं पाठी उचलत नसेल आपण हात लावायचा उचलून द्यायचं. थोडक्यात काय आपलं मन हे कायम दातृत्व अवस्थेत असलं पाहिजे. आपल्याकडे जे जे काही आहे तेथे देण्यासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे. मग ते पैसा असो, श्रम असो, तुमच्याकडे असेल तर ज्ञान असो, असेल तर चांगले विचार असो. आपण बघा विचारच फक्त वाटत असतो, सल्ले फक्त वाटत असतो. सल्ले फक्त आपण फार सोपी गोष्ट आहे ना, सल्ला द्यायचा, हे असं करू नको, हे असं कर, झालं. तो कोणत्या प्रसंगात आहे काय काही बघत नाही. फक्त सल्ले वाटायचा आणि स्वतःचा अहंकार सुखावायचा. एवढंच आपल्याला कळतं. पण हे खरं दान नाही. दान म्हणजे काय आपल्याकडं जे जे काही आहे तेथे देण्यासाठी कायम उत्सुक असणं आणि ते देणं याला दान म्हणतात. व ते मोक्षरूपी ठेवीस पडण्याचे अंजन आहे. व ते मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचे अंजन. आपण जर काय दान करत राहिलो ना, बघ दानवीर कोण आहे? कर्ण आहे कर्ण. तुम्ही एखादी गोष्ट दान करत जर राहिला तर तुम्हाला जो आनंद मिळतो तो मोक्षासारखा असतो. मोक्षाशी ठेव आहे तो. भले तुम्ही श्रम दान करा, भले तुम्ही पैशाचं दान करा. तुम्ही काही जरी दान केलं ना की मनाची जी अवस्था असते ती मोक्षाला गेल्यासारखी अवस्था असते.
आपलं हे आपलं म्हणून ठेवण्यात आणि आपलं हे सार्वजनिक करण्यात फार मोठा फरक आहे. आपलं हे आपलं म्हणून ठेवण्यामध्ये स्वार्थ आहे आणि आपलं हे सार्वजनिक करून ठेवण्यामध्ये निस्वार्थ आहे. जे काय तुमच्यापाशी आहे ते तुम्ही देण्यास उत्सुक आहात. फक्त समोरचा सत्पात्री असला पाहिजे, एवढी एकच अट. तर ते मोक्षरूपी ठेवेस पडण्याचे अंजन आहे. हे असो, आता दमाची लक्षणं सांगतो. असं भगवंत म्हणतात. आता इथून पुढची लक्षणं आहे ती दमाची असणार आहे. दम म्हणजे काय? तर आज आपण इथंच थांबवत आहोत. आजच्या भागात आपण काय पाहिलेलं आहे आपण थोडक्यात लक्षात घेऊयात. म्हणजे आपल्याला उद्या पुढची आता आजचं पहिलं आपण लक्षण पाहिलं ते म्हणजे अभय. ही कशाची लक्षणं आहेत? दैवी संपत्तीची लक्षणं आहेत. की ज्या योगे एकापेक्षा अनेक कुटुंब एकत्र गुणागोविंदाने राहतात. अशी ही लक्षणं आहेत. काय? अभय, पहिलं अभय आहे. त्याच्यामध्ये काय? त्याची अटी काय आहेत? की अहंकार नसावा. मनामध्ये अहंकार नसावा. कोणतेही कर्म करतेवेळी मनात अहंकार नसावा. द्वैत्व भाव नसावा, अद्वैत भाव असावा. दुसरं लक्षण काय? शुद्ध बुद्धी. संकल्प आणि विकल्प दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी नसायला हवेत. आणि रजोगुण व तमोगुण नसायला हवेत. ते म्हणजे संकल्प बुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी. तिसरं आपण पाहिलं ज्ञान किंवा योग. या ठिकाणी आपलं चित्त एकवटायचं. आणि चौथं पाहिलं आपण ते दान. आपल्याकडे जे जे काय आहे ते देण्यास आपण उत्सुक असावं कायम. त्याला म्हणायचं दान. तर आज आपण इथंच थांबवत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.